हॅलो फ्रेंड्स, आज मी तुम्हाला तांदळाच्या पिठाची भाकरी करून दाखवणार आहे। त्यासाठी लागणारे साहित्य आहेत 1 ग्लास पाणी, 2 वाट्या तांदळाचं पीठ आणि चिमूटभर मीठ। तर त्यासाठी प्रथम मी एका टोपामध्ये थोडंसं पाणी गरम करून घेते आणि त्यात थोडंसं अर्धा चम्मच मीठ टाकते। आता या पाण्याला छान उकळी आलेली आहे। मी त्यात 2 कप तांदळाचं पीठ टाकलेलं आहे आणि छान एकत्रित करून घेते। पीठ जर ओलसर वाटत असेल तर त्यात तुम्ही थोडं आणखीन तांदळाचं पीठ ॲड करू शकता। आता हे पीठ जवळजवळ मळण्यासाठी रेडी झालेलं आहे। मी आता ह्याला थोडा उशीर थंड करत ठेवते आणि नंतर मी ह्याला मळायला चालू करते। आता हे थोडं थंड झालेलं आहे। एकदम पण थंड होऊन नका देऊ, नाहीतर ते खूप घट्ट होऊन जातं। आता मी ह्याला थोडं थोडं पाणी घेऊन चपातीच्या पिठासारखंच मळून घेते। हे पीठ जवळजवळ मळून रेडी झालेलं आहे। आता ह्याचे मी छोटे छोटे बॉल्स करून घेते। लाटण्या अगोदर मी त्याला पुन्हा थोडंसं मळून घेते आणि त्याचे छान गोळे करून घेते। लाटण्यासाठी मी पीठ वापरणार आहे। आणि नॉर्मली चपाती जशी लाटतात तशीच मी ही भाकरी लाटून घेणार आहे। ही भाकरी जवळजवळ लाटून रेडी झालेली आहे। मी दुसरीकडे तवा गरम करत ठेवलेला आहे। एकदम लो फ्लेमवरती हा तवा गरम झालेला आहे। आता मी ह्यात भाकरी टाकणार आहे आणि वरतून पाणी वापरणार आहे। आपण ही भाकरी पॅन मध्ये सुद्धा करू शकतो, तवाच हवा असं काही गरज नाहीये। आणि मी ही भाकरी शिजवताना फक्त पाण्याचा वापर केलेला आहे, तेलाचा नाही। ही भाकरी छान फुललेली आहे। आता ही जवळजवळ रेडी झालेली आहे। मी हिला 4 ते 5 मिनिटे तव्यावरती नीट शिजून घेतलेले आहे दोन्ही साइडने। ही भाकरी तुम्ही भाजी बरोबर किंवा रस्स्याबरोबर कशाबरोबरही खाऊ शकता। जर तुम्हाला माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज लाईक करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। थँक यू।